श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. संध्याकाळी आमचं मस्त वदनी कवळू घेता असं म्हणत आमचं मस्त जेवण झालं. त्याच दुसऱ्या दिवशी शेजारची मुलगी आली आणि तिचं गॅदरिंग होतं. ती म्हणा लागली, दी मला थोडंसं साडी वगैरे नेसव किंवा हेअरस्टाईल घाल. म्हटलं ठीक आहे, चला बाबा, आता आपल्याला जर काही येत असेल आणि कोणी जर आपल्याला इतकं प्रेमानं विचारत असेल तर नाही कशाला म्हणायचं. आपण आपल्या कामातून वेळ काढून थोडंसं असं केलं तरी चालतं. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं. आपल्याला अजून काय हवं असतं. त्यासाठी म्हटलं ठीक आहे, मी तुझी हेअरस्टाईल वगैरे घालते, तुला काय कसं करायचं आहे मला नेमकं सांगून दे, मग मी तुला पटकन करते. ती म्हणायला लागली की मला काष्टा घालायचा आहे आणि त्यानंतरला वरती खोपा घालायचा आहे. म्हटलं ठीक आहे, आपण आधी खोपा घालून घेऊया, मग मी तुला साडी नेसवते. अशा प्रकारे मी तिला इथं छान खोपा घालायला घेतली आणि तिच्याशी गप्पा मारत मारत माझे खोपा घालायचं चालू झालं. मला तर ॲक्च्युली माझ्या गॅदरिंगचे दिवसच आठवले, कारण मी सुद्धा असं आमच्यामध्ये गॅदरिंग वगैरे असलं तर असं सकाळपासूनच रेडी होऊन बसायची हौस मला. आणि 8 नंतर आमचं गॅदरिंग असायचं, पण दुपारपासूनच सगळं असायचं माझी तयारी. आणि खरंच ते मला माझे दिवस आठवले. खूप छान वाटतात ते, खूप एक्साइटमेंट असायची. आणि इथं या मुलगीचे एक्साइटमेंट बघून मला खरंच खूप ते दिवस आठवले. आणि त्यानंतरला हिला मी छान असा खोपा घातला व्यवस्थित आणि मग साडी नेसायला पिनअप वगैरे. इथं बघू शकता माझी हेअरस्टाईल सुंदर झालेली आहे. त्याच्यानंतर मस्त असा गजरा घातला मी तिला आणि त्यानंतरला साईड पिन करायची होती, त्यासाठी मी इथं पिनअप वगैरे करून घेत होते. पिनअप करून साईड केलं की कसं साईड सुटलं तरीही काही प्रॉब्लेम नसतं. आणि मी अगदी हे आवडीनं करते. मला साडी नेसवायचं असो किंवा मेकअप करायचं असो, हेअरस्टाईल करायचं असो, मला खूप आवडतं. ॲक्च्युली मला स्वतः इतकं नीट प्रॉपर साडी नेसता येत नाही, पण मी दुसऱ्यांना असं व्यवस्थित नेसवू शकते. आणि अशा प्रकारे मी तर तिला नेसवत होती. ती मला म्हणते, दीदी थँक्यू, मला तू नेसवलीस, हेअरस्टाईल वगैरे केलीस. मग असं म्हणत आमच्या गप्पा मारत दुसऱ्या मुली होत्या तिथं बाजूला आणि मी तिला नेसत होते. आणि ती बारीक होती त्यामुळे तिला छान साडी अगदी छान बसली, तर बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ती रेडी होऊन आपल्या स्कूलला गेली. ओके गाईज, बाय.